नको हे टेन्शन घ्यायला. काय आहे इव्हेंट ते सांग बरं मला. कशाला मानवर करायला वाईटचा विषय आपला. दिले नाही दिले विषय संपला. कोण तुला दाखवणार भेटते राख्या बांधताना? मी दाखवणार आहे. झाटा दाखवतो. मी दाखवतो. हो ना उडायला काय लागणार कार्यकर्त्याची भावना असते. प्रत्येक आपला नेता जो आहे हा मोठा झाला पाहिजे. मला वाटतं कार्यकर्त्याची भावना असते. निर्णय जो आहे हा पूर्णपणे जे आहे हे माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब जे आहे ते घेत असतात. आणि कार्यकर्ता जो काम करतो त्याला जे आहे पक्षामध्ये संधी असते. हे तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे की जो कार्यकर्ता चांगलं काम करतो, जो कार्यकर्ता जो आहे तो पक्षाला पुढे घेऊन जातो, त्याला योग्य संधी जी आहे ते योग्य वेळी देण्याचं काम जे आहे शिंदेसाहेबांनी आतापर्यंत करून जे आहे ते दाखवलेलं आहे. भविष्यात देखील कार्यकर्त्याला इन्सेंटिव्ह पाहिजे असते ना. आमदार असतो त्याला वाटतं बाबा मंत्री व्हावं करून. तर मला वाटतं एक ॲम्बिशन ठेवणं जे आहे हे कुठेच जे आहे ते चुकीचं नसतं. प्रत्येकाने जे आहे ते ॲम्बिशन ठेवलं पाहिजे. सर्वोच्च पदावरती जे आहे तो कार्यकर्ता कसा जाईल, सर्वोच्च पदावरती आपण कसं जाऊ शकतो याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं काय त्याच्यामध्ये गैर नाही. आणि कार्यकर्त्याने जे आहे ते आपला नेता मोठा झाला पाहिजे हे तर अपेक्षित ठेवलंच पाहिजे. बाजूला व्हा ना तुम्ही. चेहरा दिसले काही नाही म्हणजे चेहरा दिसू दे ना मदन. तुम्हारा झगड़ा बंद करो अभी चलो. मला वाटतं अमरावतीच्या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असेल किंवा आमचे आरोग्यमंत्री आबिटकरजी असतील, सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि अशा घटना ज्या आहेत ह्या घडल्या नाही पाहिजे. मला वाटतं एका खाजगी रुग्णालयामध्ये जे आहेत ही अशी घटना घडलेली आहे. तर त्याच्यामध्ये फायर ऑडिट असेल, सगळ्याच गोष्टी असतील. या सगळ्या रुग्णालयांचं जे आहे चोख असलं पाहिजे. कुठेही हलगर्जीपणा जो आहे हा खाजगी रुग्णालय असेल किंवा शासकीय रुग्णालय असेल हा जो आहे सरकारच्या माध्यमाने खपून घेतला जाणार नाही. जे काही ऑडिट्स असतील, जी काही यंत्रणा तिथे पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मला वाटतं प्रत्येकाने त्याच्यामध्ये स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी, जे हॉस्पिटल्स रन करतात यांची देखील तीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या इथे जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बरोबर आहे की नाही हे देखील चेक केलं पाहिजे. रेग्युलर ऑडिट, फायर ऑडिट वगैरे सगळ्याच गोष्टी आहे. मला वाटतं नर्सिंग होम्स असतील किंवा मोठे हॉस्पिटल्स असतील, या सगळ्यांनी जे आहे स्वतःची जबाबदारी म्हणून जे आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघणं खूप गरजेचं आहे. हे कंपल्शन म्हणून जे आहे ते बघितलं नाही पाहिजे की बाबा सरकार तुमच्यावरती जे आहे काहीतरी लादते. तुमचे जे आहे ते पॅरामीटर्स जे असतील किंवा नॉर्म्स असतील जे आहे तुम्ही त्याला अबाईड केलं पाहिजे. त्याला जे आहे प्रॉपरली सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. मला वाटतं प्रत्येकाने जोपर्यंत त्याचा स्वीकार करणार नाही किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही
तोपर्यंत जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबू शकणार नाही. तर मला वाटतं प्रत्येकाची जे जे हॉस्पिटल्स रन करतात, छोटं रुग्णालय असेल किंवा मोठं रुग्णालय असेल, जे नॉर्म्स सरकारने आखून दिलेले आहेत त्याचं जे आहे ते पालन केलंच पाहिजे. रागे पाटील आंदोलनावरती ठाम आहे. सरकारच्या माध्यमाने जे 2 मिनटं सरकारच्या माध्यमाने जे आहे हे त्यांच्याबरोबर नेहमी डायलॉग जो आहे हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे. त्यांनी जे आंदोलन केलं अगोदर देखील त्याची गंभीरतेने दखल जी आहे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी घेतली. आता जे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते देखील घेत आहेत आणि ते ज्या ज्या सूचना करत आहेत त्या सूचना ज्या आहेत त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याचं काम देखील सरकार या ठिकाणी करतं आहे. तर मला वाटतं डायलॉगमधून जो आहे हा सगळा विषय जो आहे तो नेहमी जो आहे तो सुटलेला आहे. याच्या पुढे देखील जो आहे तशा ज्या काय मागण्या असतील, ज्या काही सूचना असतील त्या सूचना ज्या आहेत तपासून घेतल्या जातील.